जय शिवराय, जय भीम. मी नाशिकवरून संदीप पाटील. मी 400 करोड कंटेनर लुटी प्रकरणातला फिर्यादी आहे. हे 400 करोड प्रकरणाचं पुढं काय होणार याचा अंदाजा मला व जनतेला आधीच लागला होता की हे 400 करोडचं प्रकरण हे पुढे दाबलं जाणार. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी हे स्पष्टपणे सांगितलं होतं. कारण नाशिक SITचा तपास हा प्रकरण दाबण्याच्या दिशेने चालू आहे. यांना हा प्रकरण बाहेर काढायचं नाही आहे. त्याचं कारण असे की 2 डिसेंबर रोजी मला सकाळी 10:15 वाजता नाशिक ग्रामीणचे PI राजू सुरे साहेब यांचा फोन आला. मला त्यांनी बॉम्बे नाका येथे बोलवले. मी बॉम्बे नाक्याला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुला मला आदित्य मिर्लेकर साहेबांनी तालुका पोलीस स्टेशन नाशिक येथे बोलवले आहे. तर मी त्यांच्या गाडीत बसून नाशिक तालुका पोलीस स्टेशन गेलो आणि तिकडे गेल्यानंतर किशोर सावळा हा पहिल्यापासूनच तिकडे बोलत होता आदित्य मिर्लेकर साहेबांसोबत. तर त्यानंतर मी काही वेळ तिकडे थांबल्यानंतर मला आदित्य मिर्लेकर साहेबांनी तालुका पोलीस स्टेशनच्या वरच्या प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवले आणि तिकडे बोलवल्यानंतर मला आदित्य मिर्लेकर साहेबांनी सांगितले की तू किशोर सावळेच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा तू इकडे 20 लाख रुपये मागितले. म्हटलं साहेब मी असं 20 लाख रुपये मागितले नाही. मी त्यासाठी तिकडे गेलो नव्हतो. तर मी तिकडे जाण्याचे कारण हेच होते की मी त्यांना हा जाब विचारायला गेलो होतो का मला तुम्ही नाशिकला उचलायला माणसं का पाठवले आणि याच्यामध्ये जर का तुमचाच माणूस विराट गांधी हा तुमचे कंटेनर लुटणारा होता तर तुम्ही माझे नाव का अडकवले, माझी बदनामी का केली, माझा फोन का फिरवला. मी याचा जाब विचारायसाठी तिकडे गेलो होतो. आणि माझ्यासोबत जे मित्र होते त्यांचेही या प्रकरणामध्ये हे स्टेटमेंट झालेले आहे. तर मला आदित्य मिर्लेकर साहेबांनी सांगितले की तू असं काही नाही, तू अशी स्टेटमेंट दे की तू 20 लाख रुपये मागितले. म्हटलं साहेब मी तिकडे 20 लाख रुपये मागितलेच नाही तर मी स्टेटमेंट कशाला देऊ. नाही म्हणे तू स्टेटमेंट दे. आणि मला मारहाण करणं चालू केलं की त्यांनी. मला ते मारत होते. मी मारताना मी त्यांना सांगितलं स्पष्ट साहेब मी हे 20 लाख रुपये मागितलेच नाही तर मी स्टेटमेंट कशाला देऊ. नाही म्हणे तू लिहून दे असं का तू 20 लाख रुपये मागितले. मग मला त्यांनी किशोर सावळाला माझ्यासमोर बोलवलं. किशोर सावळाला बोलवलं आणि मग त्यांनी विचारलं का हा तुमच्याकडनं किती रुपये मागत होता. तर किशोर सावळा म्हणे 20 लाख रुपये मागत होता. म्हणे 20 लाख रुपये मागत होता ना. हां. मग लगेच किशोर सावळासमोर मला त्यांनी मारहाण चालू केली. किशोर सावळासमोर मला अमनुष्य मारत होते. म्हटलं किशोर सावळाला मी स्पष्ट सांगितलं साहेब तुम्ही एवढे ज्येष्ठ आहेत, हां तुम्ही एवढे वयस्कर आहात, तुम्ही धड माझ्यासमोर खोटं बोलताय. मी 20 लाख रुपये मागितले. मी खरं तुमच्याकडे 20 लाख रुपये मागितले तर तुम्ही CCTV फुटेज तो शेअर करा, तो सगळ्यांसमोर शेअर करा. मी 5 डिसेंबरला तुमच्या ऑफिसला जेव्हा आलो होतो जयेश कदमच्या सांगण्यावरून तुम्ही तो CCTV शेअर करा ना. त्याच्यामध्ये सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. मी खरं मी तुमच्याकडून 20 लाख रुपये मागितले का मी तुम्हाला जाब विचारायला आलो होतो. आणि तुमच्या ऑफिसला मी आलो तेव्हा मी एकटा नव्हतो, माझे मित्र पण होते. हां तर तुम्ही खोटं का बोलताय का मी तुमच्याकडनं 20 लाख रुपये मागितले. मी खरं तुमच्याकडनं 20 लाख रुपये मागितले. तर तुम्ही जी CCTV 5 डिसेंबरची ती संध्याकाळी 7 वाजेची ती शेअर करा ना सगळ्यांसमोर आणि कळू द्या. उलटा ती CCTV शेअर झाली ना तर तुमची सगळी पोल खोल होऊन जाईल. कारण की तुम्ही त्याच्यामध्ये मान्य केलेलं होतं की तुमचे 400 करोड नव्हते, तुमचे 1000 करोड होते. जयेश कदम, मी, किशोर सावळा आणि माझे अजून 2 मित्र त्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. तर मला किशोर सावळा काय उत्तर देतो म्हणे आमचं क्रिमिनल माइंड नाही म्हणे तुमच्यासारखं. म्हटलं साहेब तुमचं क्रिमिनल माइंड नाही, तुमचं त्याच्याही वर माइंड आहे म्हटलो. हां तुम्ही हे मला खोटं अडकवण्यामध्ये तुम्ही मला खोटं अडकवणार आहे मला पहिलंच माहीत होतं. म्हणून मी हे स्पष्ट साहेबांना सांगितलं होतं. पण आदित्य मिर्लेकर साहेब काहीच ऐकायच्या तयारीत नव्हते. ते आणि हे दोघं किशोर सावळा हे दोघं मला माझ्यावर आरोप लावत होते की तू फक्त एवढी कबुली दे की तू 20 लाख रुपये मागितले, अशी स्टेटमेंट दे लिहून तू 20 लाख रुपये मागितले. म्हटलं साहेब मी 20 लाख रुपये मागितलेच नाही, मी स्टेटमेंट देणार नाही. मी तिकडे जाब विचारायला गेलो होतो, मी पैसे मागायला गेलो नव्हतो. तर आदित्य मिर्लेकर साहेबांना त्याचा एवढा राग आला ते मला बरगडीमध्ये माझ्या फाईटी मारत होत्या. म्हटलं साहेब हे चुकीचं आहे, तुम्ही मला त्या आरोपी समोर मारताय, मी फिर्यादी आहे. तरी ते मारहाण करत होते. मला कानावर त्यांनी मारलं, मला कानावर अमानुषपणे त्यांनी मारहाण केली. ते मला मारत असताना मी बोललो साहेब तुम्ही आरोपी समोर मला फिर्यादीला मारताय.
पण ते काय ऐकायच्या तयारीत नव्हते. मला एवढ्या घाणघाण शिव्या, एवढ्या माझ्या बायकोवरून, माझ्या आईवरून, माझ्या बहिणीवरून मला एकदम घाणघाण अश्लील भाषेत शिव्या देत होते. मी साहेबांना म्हटलं, साहेब हे सगळं चुकीचं आहे. म्हटलो किशोर सावळा मला बोलला होता का मी सगळं काही विकत घेऊ शकतो साहेब, हा तर प्रकार नाही. तर किशोर सावळा हसायला लागला. किशोर सावळा एकदम राक्षसी हसण्याचा आनंद घेत होता आणि मला बोलला, त्यावेळेस तुला मी सांगितलं होतं की मी सगळं काही विकत घेऊ शकतो, पण तू ऐकलं नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, साहेब तुम्ही मला उचलायला माणसं पाठवले. तर त्याचा राग, मी त्याला प्रश्न विचारत असताना तो माझ्यावर खोटा आरोप लावत होता, 20 लाख रुपये घेतले. त्यावेळेस मी त्याला उत्तर दिले का साहेब तुम्ही ती CCTV व्हायरल करा 5 डिसेंबरची, ते सगळ्यांना कळून द्या की मी तुमच्याकडे 20 लाख रुपये मागितले का त्या मीटिंगमध्ये आपला काय खुलासा झाला, तुम्ही काय मान्य केलं. तुम्ही हे पण मान्य केलं की विराट गांधींनी कंटेनर लुटलेले आहे आणि विराट गांधीला मी मुंबईचे पोलीस शोधायला लावलेले आहे आणि 8 दिवस तू थांब, 8 दिवसानंतर तुझं माहीत होईल की तुझं विराट गांधीने नाव का घेतलं. तुम्ही हे मला स्पष्ट सांगितलं आणि तुम्ही मला हे पण सांगितलं की विराट गांधीचं लोकेशन नेपाळ बॉर्डरवर येत आहे, त्यांनी कंटेनर नेपाळ बॉर्डरवर घेऊन गेलेले आहे, असं कंटेनर नेपाळ बॉर्डरवर घेऊन गेलेले आहे असं तुम्ही मला सांगितलं आणि लोकेशन नेपाळ बॉर्डरवर येत आहे. मग तुम्ही एवढं काही त्या चर्चा आपल्या 5 डिसेंबरला झाल्या, तर मग तुम्ही या CCTV हे सगळे काढून ठेवायला पाहिजे होतं. तुमच्या ऑफिसमधले CCTV होत्या. तर त्याने पुरावा तो जमा न करता त्यांनी तो पुरावा डिलीट मारला, तो नष्ट केला. का तर त्याच्यामध्ये पोलखोल होणार होती. मी आदित्य मिरलेकर साहेबांना हे सांगितलं, साहेब हा माणूस खोटं बोलतोय, ती CCTV जर का 5 डिसेंबरची ती बाहेर निघाली तर उलटा याचाच भांडाफोड होईल. तर आदित्य मिरलेकर साहेब माझं काही एक न ऐकता मला ते मारहाण करत होते. त्यांना फक्त मला मारायचं काम दिलं होतं वाटतं त्या दिवशी, कायला मार आणि याच्याकडनं स्टेटमेंट घे, काही 20 लाख रुपये मागितले. ते मला हेच बोलत होते, तू कबूल कर, तू 20 लाख रुपये मागितले आणि तू 20 लाख रुपये घेतले. साहेब म्हटलं मी कबूल करणार नाही, कारण की मी 20 लाख रुपये मागितले नाही आणि मी 20 लाख रुपये घेतले पण नाही. सुरेश साहेब पण तिकडं समोर होते. सुरेश साहेबांसमोर मला मारहाण करण्यात आली. त्यांनी सुरेश साहेबांना मी सांगितलं का तुम्ही मारा आता याला, तुम्ही याच्याकडनं कबूल करवा की यांनी 20 लाख रुपये घेतले. तर मी त्यांना शेवटपर्यंत तेच सांगितलं आलं का मी 20 लाख रुपये घेतले नाही. आणि किशोर सावळा समोर एका आरोपी समोर मला मारण्यात आलं. किशोर सावळा तिकडे राक्षसी हसण्याचा आनंद घेतोय. हा काय प्रकार चालू आहे. मला याचा पहिलेच अंदाज आला होता की हा प्रकार दाबण्यासाठी किशोर सावळा कोणत्या थराला जाऊ शकतो, हा सगळी यंत्रणा विकत घेऊ शकतो. आणि किशोर सावळांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी लिखताना त्यांना मी हात जोडून विनंती केली का साहेब मला फक्त एवढं कळून द्या का मला या प्रकरणामध्ये कोणी अडकवलं, फक्त मला एवढं कळून द्या. त्यानंतर किशोर सावळांनी मला 8 दिवस थांबायला लावलं आणि जाताना त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवला त्यांच्यासोबत असताना. त्यांच्यासोबत कोण उभं होतं, आय जी साहेब नाशिकचे, त्यांच्यासोबत किशोर सावळा यांचा फोटो होता. किशोर सावळांनी चॉकलेटी कुर्ता घातलेला होता, आयजी साहेबांच्या बाजूला उभा होता आणि मला किशोर सावळा काय बोलले की आयजी साहेब म्हणजे चांगले मित्र आहे, जवळचे मित्र आहे. आणि काल परवाच माझं त्यांच्याशी व्हॉट्सअप कॉलवर बोलणं झालं आणि हे माझ्या मित्रांनी पण ऐकलं. मग एवढा स्ट्रॉंग माणूस, एवढा पॉवरफुल माणूस हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या थराला जाईल. म्हणून मला याचा अंदाज लागलाच होता की हे प्रकरण 100% पुढे दाबले जाणार आणि मलाच या खोट्या गुन्ह्यामध्ये आरोप लावून अडकवण्यात जाणार. मला 12 वाजेपासून 2 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजेपासून 9 वाजेपर्यंत उपाशी ठेवत यांनी मला मारहाण, आदित्य मिरलेकर साहेब मला मारहाण करत होते. 9 वाजता मला घोटीचे ते संदीप डोंबाळे हवलदार आहे, त्यांनी मला भेळ आणून दिली, ते पण खाली. त्यावेळेस मी त्यानंतर आणि जेव्हा मला 12 वाजता मारहाण करत होते ना ते 12 वाजेपासून, तर SP साहेब पण खाली ऑफिसमध्ये बसलेले होते. आणि आदित्य मिरलेकर साहेबांना कोणाचा फोन येत होता, कोणत्या वरिष्ठांचा फोन येत होता. ते वरिष्ठांचा फोन आल्यानंतर ते मला का मारहाण करत होते, वेळोवेळी का मारहाण करत होते, कोणत्या वरिष्ठांचा फोन येत होता. आणि किशोर सावळाशी ते एवढ्या हसण्यावरी का बोलत होते. मला मारहाण करायचे, थोडे थांबायचे, वापस किशोर सावळा पैसे जायचे. किशोर सावळा वापस माझ्यापासून थोडा असा समोर जायचा आणि काय आपापसात काय बोलायचे, का हसून काय बोलायचे. किशोर सावळा बरोबर
कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी मोबाईलवर बोलणं करून दिला? किशोर सावळा कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलत होता? आदित्य मिरलेकर साहेबांच्या मोबाईलवर. आणि त्यानंतर बोलणं झाल्यानंतर ते मला येऊन का मारत होते? काय कारण होते? ते वरिष्ठ अधिकारी त्यांना काय आदेश देत होता? किशोर सावळा त्यांना काय आदेश देत होता? हे सगळं बाहेर निघालं पाहिजे. तुम्ही हे SIT वाले जर का म्हणत असाल ना हे प्रकरण खोटं आहे, हे प्रकरण खोटं आहे, तर हे प्रकरण कसं खोटं आहे याचं त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांना SIT वाले बोलत असाल माझी किडनॅपिंग खोटी आहे, ठीक आहे, तुम्ही FIR मध्ये माझी किडनॅपिंग 12 ते 1च्या दरम्यान झालेली आहे, तुम्ही FIR मध्ये 2 वाजेचा टायमिंग टाकला, ठीक आहे. नंतर ते नाशिक रोडला सुराणा चौकात 3 ते 4च्या दरम्यान आले. आणि अजून तुमचं म्हणणं असं असेल की ही 400 करोडची रॉबरी झालेलीच नाही आहे. ही 400 करोडची रॉबरी झालेली नाही आहे, तर किशोर सावळा, जयेश कदम याची जी ऑडिओ क्लिप आहे, या ऑडिओ क्लिपचे उत्तर तुम्ही मीडियाला दिले का हो? मला तरी दिले का? एक फिर्यादी म्हणून मला तर दिले नाही, पण मीडियाला तर द्या. जी मीडिया बांधव जी प्रश्न तुम्हाला विचारती, कमीत कमी त्यांना तर उत्तर द्या याचे, की ऑडिओ क्लिप. आणि तुम्ही म्हणत असाल ना ही ऑडिओ क्लिप खोटी आहे, तर फॉरेन्सिक लॅबला पाठवा. किशोर सावळा, जयेश कदमचा आवाज मॅच करा. हे करा ना तुम्ही, एवढं तर करा. आणि तुम्ही म्हणत असाल ना ही रॉबरी झालेलीच नाहीये, तर हे प्रकरण दाबण्यासाठी किशोर सावळ्यांनी सगळी यंत्रणा मॅनेज केलेली आहे. हे 2 तारखेला मला दिसून आलं. कारण 2 तारखेला किशोर सावळा, विराट गांधी, जयेश कदम, आदित्य मिरलेकर साहेब, सुर्वे साहेब हे सगळे उपस्थित होते. त्याच्यामध्ये खुलासा झाला की 45 लाख रुपये पोलीस कस्टडीमध्ये असताना किशोर सावळ्यांनी जयेश कदमला दिले. तर का दिले? जयेश कदम या प्रकरणाचा सगळा खुलासा करणार होता. जयेश कदमनी सगळी स्टेटमेंट पण या किशोर सावळा विरोधात दिली होती. सगळी खरी स्टेटमेंट दिली होती. मी 17 डिसेंबरला जेव्हा अर्ज दिला ना, तर 19 डिसेंबरला जयेश कदम येऊन सगळी स्टेटमेंट माझ्या समोर, मी असं बसलो होतो, माझ्या बाजूला जयेश कदम बसला होता, तिकडे स्टेटमेंट माझ्या समोर दिली. सगळा प्रकार हा खरा आहे. मग जयेश कदमला तुम्ही 11 जानेवारीला उचलल्यानंतर जयेश कदमनी जेव्हा सगळ्या स्टेटमेंट खरी दिली का हा प्रकार झालेला आहे, ही रॉबरी झालेली आहे, संदीप पाटीलला आम्ही उचललेलं होतं, सगळे स्टेटमेंट दिल्यानंतर कोण किशोर सावळाला फोन करून सांगतं की जयेश कदम तुमची पूर्ण पोल खोल करतंय, पूर्ण पोल खोल करू राहिलं, तुमची सगळे स्टेटमेंट तुमच्या विरोधात देतंय. कोण किशोर सावळाला सांगतं? किशोर सावळाला सांगितल्यानंतर किशोर सावळा जयेश कदमच्या मेव्हण्याजवळ 45 लाख रुपये पाठवतो आणि त्याच्या मेव्हण्याजवळ देतो. आणि त्याच्या मेव्हण्याजवळ दिल्यानंतर त्याचा मेव्हणा आणि त्याची जयेश कदमची त्याचे घरचे ते जयेश कदमची मुलाखत कोर्टामध्ये भेट घेता. आणि कोर्टामध्ये भेट घेतल्यानंतर सांगता जयेश कदमला की यांनी 50 लाख रुपये पाठवलेले आहे, तुम्ही काही बोलू नका, तुम्ही काही शांत राहा. आणि त्याच्यानंतर जयेश कदम लगेच माझ्या विरोधात स्टेटमेंट देतो की असं काही झालंच नाही, हा प्रकार काय झालाच नाही, आम्ही किडनॅपिंग केलीच नाही, हे 400 करोड काय लुटलेच नाही. आणि जयेश कदमची जी पहिली स्टेटमेंट आहे ना ती फाडली जाते, ती स्टेटमेंट फाडली जाते आणि ती फेकली जाते. हे षडयंत्र कोण रचतं? सगळं किशोर सावळा. आणि ही जी SIT नेमलेली आहे ना, ती नेमलेली नाही, ती लादलेली आहे. ती कायसाठी लादलेली आहे ना? हे प्रकरण दाबण्यासाठी लादलेलं आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी जयेश कदम जेव्हाची पहिली स्टेटमेंट देतो ती स्टेटमेंट का फाडली जाते? जयेश कदमला 45 लाख रुपये कोण पाठवतं? किशोर सावळा पाठवतो. आणि हे 2 फेब्रुवारीला त्या ऑफिसमध्ये किशोर सावळा स्वतः कबूल करतो सगळ्यांसमोर. सुर्वे साहेब, गोटीचे PI शिंदे साहेब, आदित्य मिरलेकर साहेब, जयेश कदम, विराट गांधी, मी आणि किशोर सावळा स्वतः बोलतो का मी 45 लाख रुपये याला कस्टडीमध्ये असताना पाठवले. का पाठवले 45 लाख रुपये? याचा खुलासा पण झाला पाहिजे ना, मीडियाला द्या ना तुम्ही. मिरलेकर साहेब, याचा खुलासा तुम्ही मीडियाला द्या का 45 लाख रुपये का पाठवले. मी विराट गांधीची PC संपल्यानंतर मी 29 तारखेला तुमच्याकडे आलो होतो ना, 29 जानेवारीला आलो होतो तुमच्या ऑफिसला, SP ऑफिसला. तेव्हा तुम्हाला विचारलं, साहेब मला फक्त एवढं सांगा, खरंच ही रॉबरी झालेली आहे का नाही? तुम्ही मान्य केलं, हा ही रॉबरी झालेली आहे.
तुम्ही मान्य केलं का नाही ही रॉबरी झालेली नाही काय? मग मग तुम्ही एक फिर्यादी सोबत खोटे बोलले का? तुम्ही त्यावेळेस हे पण बोलले का दोन्ही कंटेनरचे नंबर मला भेटलेले आहे? तुम्ही हे पण बोलले मी या प्रकरणापासून थोडंच लांब आहे बघता. तुम्हाला दोन्ही कंटेनरचे नंबर भेटले, तुम्हाला रॉबरी झाली हे पण माहीत पडलं. मग तुम्ही कसं बोलू शकता का हा सगळा बनाव आहे? आणि किशोर सावळेनी 2 डिसेंबरला जेव्हा प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये वरती तुम्ही मला मारत होते, किशोर सावळा पण स्वतः बोलला ना की माझे 2,000 माझे 400 करोड गेले. बोलला ना, गेले होते. तुमच्या समोर बोलला ना. मग तुम्ही कसं काय याचा बनाव सांगू शकता? तुम्ही याचा किती पण प्लॅन करा हे प्रकरण दाबण्यासाठी, तुम्ही किती पण, जे सत्य आहे ना ते कधी ना कधी बाहेर येईलच. आणि तुम्ही जर का याला बनाव बनत असतील ना, तर मग याचं उत्तर द्या मला. आता मला नका देऊ, कमी कमी मीडियाला तरी द्या, याचं उत्तर द्या. ही रेकॉर्डिंग जी मी ऐकवतोय ना जनतेला, ही रेकॉर्डिंग किशोर सावळा बिल्डर आणि जो जयेश कदम, जो आरोपी आता जो जेलमध्ये आहे पोलीस, त्याची आहे. आणि जयेश कदम आणि मी आणि अजून एक अधिकारी नाशिकचा, आम्ही मिळून हा प्रकरणाचा खुलासा करणार होतो आणि भांडाफोड करणार होतो. हे प्रकरण सगळं बाहेर काढणार होतो. जयेश कदम मला स्वतः बोलला होता, मी या प्रकरणात तुम्ही माझ्यासहित सगळ्यांचं नाव टाका, हे मी माफीचा साक्षीदार बनल याच्यामध्ये, पण हे सगळं प्रकरण बाहेर काढन, हे सगळं प्रकरण आपण मिळून बाहेर काढू. म्हणून जयेश कदमनी 17-19 डिसेंबरला येऊन जी काय खरी स्टेटमेंट ती सगळी दिली. आणि त्याला पोलिसांनी 11 जानेवारीला उचलल्यानंतर त्यानंतर मी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सगळं काही कबुली दिली. आणि 35 करोड रुपये विराट गांधीला त्यांनी डिपॉझिट म्हणून दिले, हे पण त्यांनी सांगितलं. 35 करोड रुपये, ते पण ब्लॅक मनी. 35 करोड रुपये विराट गांधीला डिपॉझिट म्हणून किशोर सावळेंनी का दिले, याचाही खुलासा झाला पाहिजे ना. मग तुम्ही त्याची स्टेटमेंट का फाडली? पोलिसांनी, कोणत्या पोलिसांनी फाडली याचा पण खुलासा झाला पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही 45 लाख रुपये जयेश कदमला का दिले, किशोर सावळेंनी का दिले पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याच्या मेव्हण्याजवळ, जयेश कदमच्या मेव्हण्याजवळ? का? त्याचं तोंड दाबण्यासाठी आणि माझ्या विरोधात बोलण्यासाठी. जसे त्याला 45 लाख रुपये पोचले तसे त्यांनी लगेच माझ्या विरोधात स्टेटमेंट देणं चालू केलं. त्याचं जुनं स्टेटमेंट फाडलं, नवीन स्टेटमेंट त्याचं रेकॉर्ड केलं. म्हणजे किती मोठं षडयंत्र रचलं गेलं या SIT कडून हे प्रकरण दाबण्यासाठी. तुम्ही जर का SIT वाले, तुम्ही जर का हे प्रकरण खोटं म्हणत असाल ना, तर याचं उत्तर द्या मला. आता मला नका देऊ, कमी कमी मीडियाला तरी द्या. हो, मीडियाला तरी द्या, मला नका देऊ. आता ही जी रेकॉर्डिंग मी ऐकवतोय ना, ही माझी नाही आहे. ही जो आरोपी आहे किशोर सावळा बिल्डर, जे 400 करोड रुपये लुटले गेले त्याचे, आणि जो आरोपी आहे जयेश कदम जो आता मध्ये, ही त्याची रेकॉर्डिंग आहे. ही रेकॉर्डिंग ऐकत होत्या, रेकॉर्डिंगमध्ये काय म्हणतोय. आणि तुम्ही जर का ही रेकॉर्डिंग पण खोटी म्हणत असाल ना, तर ही रेकॉर्डिंग तुम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवा, त्याचा आवाज चेक करा आणि मग मीडियाला उत्तर द्या का आवाज त्याचाच आहे का हा फेक आहे. कारण तुम्ही आता बनाव दाखवूच राहिले का रॉबरी झालीच नाही, तर तुम्ही आता आवाजाचा पण, या रेकॉर्डिंगचा बी बनाव दाखवणार. तर ही फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक करा आणि नंतर तुम्ही मीडियामध्ये द्या, याचं उत्तर द्या. पण हे बघा, आता ही रॉबरी कशी झाली आणि या रॉबरीमध्ये कोण होतं हे आता तुम्ही ऐका. ही रॉबरी कशी झाला, किशोर सावळा आणि जयेश कदमचे रेकॉर्डिंग आहे. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे, म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आता काल रात्री फोन आला होता विराटचा, तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता तो थोडासा तो पण इंटरेस्ट घेतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते, मी बोललो आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालंय ते तुम्ही मला मोकळा करा, की मला माझे पैसे तर जे घुसलेत, कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही, इन्व्हेस्टर सारखा आहे मी. माझे जे पैसे, मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोलले ठीक आहे, तर आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी
कुठेतरी. तर आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. बरं ठीक आहे, तर तेवढं मटेरियल आहे त्याच्याकडे. मटेरियल म्हणजे जुन्या नोटा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 देतो त्याच्यात. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. 150 मी देतो, माझा खर्च 150 झालेला आहे. 150 म्हणजे 150 रुपये तर नसेल, ते 150 कोटी होते. 150 कोटी किशोर सावळेचे कुठं खर्च झाले आणि त्याच्यावर 200 कोटी विराट गांधी त्याला का देतोय, याचाही खुलासा झाला पाहिजे ना. आणि अजून पुढं ऐका, ही गेम कशी झाली याचा खुलासा स्वतः किशोर सावळा करतोय, हे ऐका. चालेल सर. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी. ते त्याचं म्हणणं असं होता की त्यांनी अर्जितच्या सांगण्यावरनं गेम केली, पण त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो काय बोलला स्वतः किशोर सावळा, अर्जितच्या बोलण्यावर यांनी गेम केली आणि त्याच्यामध्ये कर्नाटक पोलीस पण होते आणि त्यानंतर मटेरियल कुठं गुम झाला. म्हणजे ज्या अर्जितच्या बोलण्यावर यांनी गेम केली ना, तर स्वतः बोलतोय ना तो, अर्जितच्या बोलण्यावर गेम केली आणि त्याच्यामध्ये कर्नाटक पोलीस पण होते. आता कर्नाटक पोलीस होते का नकली पोलीस होते हा तपासाचा भाग आहे. आता स्वतः किशोर सावळा बोलतोय अर्जितच्या बोलण्यावर गेम केली. आता ज्या अर्जितच्या बोलण्यावर गेम केली ना, आता तुम्हाला त्या अर्जितबद्दल सांगतो. आता अर्जितबद्दल आहे ना, या तपास अधिकाऱ्यांनी सांगावं, मीडियाला सांगावं. हे महत्त्वाचे जे मुद्दे आहे ना, महत्त्वाचे जे पॉईंट, आज ज्या अर्जितच्या बोलण्यावर गेम केली ना, जेव्हा किशोर सावळाला काही दिवसानंतर माहीत पडलं ना की अर्जितच्या बोलण्यावर विराट गांधींनी आणि त्या मच्छिंद्र मडवीनी कंटेनर लुटलेले आहे, त्यानंतर अर्जितला यांनी ना दुबईला ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यामध्ये फसून टाकलेलं आहे. आणि हे खरं आहे का खोटं आहे ते तपास अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करा. अर्जितला खरंच यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये, अर्जित खरंच जेलमध्ये आहे का दुबईच्या की कुठं फरार आहे, याचा खुलासा तरी करा ना. याचा खुलासा करा. कारण की जयेश कदमनी मला जसं सांगितलं ना की किशोर सावळा शेटनी अर्जितला ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून टाकलेले आहे. आणि हे सूर्य साहेबांसमोर पण सांगितलं होतं की अर्जितला यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून टाकलेले दुबईला. मग खरंच अडकवलेलं आहे की हे खोटं आहे की अर्जित फरार आहे, याचा महत्त्वाचा खुलासा करा. आणि जर का अर्जितला खरंच अडकवलं असेल तर मग का अडकवलं, तर का रॉबरी झालीच नाही, तुम्ही म्हणता रॉबरी झालीच नाही, मग अर्जितला का अडकवलं याचं बी कारण द्या. याचे खुलासे करा SITने. हे महत्त्वाचे खुलासे का नाही करत SIT. अर्जित कुठे हा, अर्जित दुबईमध्ये जेलमध्ये आहे तर का आहे, ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये आहे का नाही आहे, का फरार आहे कुठं, अर्जित आहे पण नाही आहे, याचाही खुलासा करा. हे तर विराटला विचारा. तुम्ही हे प्रकरण जेवढं दाबण्याचा प्रयत्न करणार ना तेवढं तुम्ही तोंडावर पडणार. आता एक अजून दुसरी रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो. याच्यामध्ये स्वतः किशोर सावळाच खुलासा करतोय. हे माझे शब्द नाही, हे किशोर सावळाचे शब्द आहे. यांनी काय केलंय की आपण जे पैसे दिले ना त्यांनी दिले नाहीये ते पैसे. यांनीच खाल्ले, म्हणजे यांनीच खाल्ले. जी पहिली रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवली ना त्यामध्ये किशोर सावळा बोलतोय माझे 150 करोड अटकलेले आणि तो 200 करोड मला देतोय. तर त्याचे 150 करोड कुठं अटकलेले याचाही खुलासा झाला पाहिजे आणि 200 करोड त्याला कोण देतोय याचाही खुलासा झाला पाहिजे. आता ही दुसरी रेकॉर्डिंग. अच्छा, आणि यांनी काय सांगितलं, ह्या लोकांकडनं मला भेटले नाही पैसे, म्हणजे तुमच्याकडून. ओके. हे जे काही तिकडनं काढलं ना मटेरियल, ह्या लोकांनी, हेच लोक होते, म्हणजे विराटचे लोक.
काय बोलला किशोर सावळा याच्यामध्ये? विराटचे माणसं म्हणून घुसले आणि आश्रमवाले घुसले, आश्रमवाल्यांनी मटेरियल ताब्यात घेतलं आणि ते मटेरियल पोचलं अहमदाबादला. हे कोण म्हणतंय? किशोर सावळा बोलतोय. हे मटेरियल कोणतं मटेरियल हो? त्याचा कोडवर्ड आहे मटेरियल. मटेरियल म्हणजे जुन्या नोटा. यांनी स्वतः डिस्क्लोज केलेला आहे ना, खुलासा कोणी केलेला आहे? यांनी किशोर सावळांनी केलेला आहे. विराटची लोक म्हणून घुसले, आश्रमवाले घुसले, आश्रमवाल्यांनी मटेरियल ताब्यात घेतलं आणि ते मटेरियल पोचले अहमदाबादला. एवढा काय खुलासा तो करतोय आणि तो सामान्य माणूस नाहीये. अहो तो बिल्डर आहे, खूप मोठा बिल्डर आहे. तो असा बिल्डर आहे का सगळी यंत्रणा विकत घेऊ शकतो. तो बोलतोय स्वतः. आणि तुम्ही कसं काय खोटं ठरू शकता का ही रॉबरी झालीच नाही? तुम्ही विचारा ना, याच्यावर उत्तर विचारा. मीडियाला तरी उत्तर द्या ना, माझ्या मीडिया बांधवांना तरी उत्तर द्या याचं. मला नका देऊ मिर्लेकर साहेब, मला उत्तर नका देऊ. मीडियाला तरी उत्तर द्या की कोणते आश्रमवाले घुसले, कोणत्या आश्रमवाल्यांनी मटेरियल ताब्यात घेतलं, कुठून ताब्यात घेतलं आणि अहमदाबादच्या आश्रमावर का पोचलं. आणि मेन आश्रम अहमदाबादला आहे. कोणता आश्रम अहमदाबादला आहे त्याचाही खुलासा करा ना तुम्ही. त्याचा खुलासा करा, मीडियाला सांगा. माझी किडनॅपिंग महत्वाची नाही, मी आता पण तेच बोलतोय. हा जो काळा पैसा देशाचा लुटलेला आहे ना, जो अजून फिरतोय, तो बाहेर निघणं महत्वाचं आहे. माझी पण मागणी हीच आहे का 400 करोड आहे का 1000 करोड आहे याचा खुलासा तुम्ही करा, पण खरं सांगा. हा स्वतः खुलासा किशोर सावळा करतोय. कोणते आश्रमवाले घुसले, कोणत्या आश्रमवाल्यांनी मटेरियल ताब्यात घेतलं आणि अहमदाबाद आश्रमला पोचलं, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागल. मीडिया समोर तरी द्या. तुम्ही याचं उत्तर कोणाला दिलं नाही. फक्त तुम्ही बनाव दाखवण्यामध्ये काय कागद रंगवले, कसे कागद रंगवले आणि डीजी ऑफिसला काय रिपोर्ट दिला, आता हे तुम्हालाच माहिती आहे. आणि याच्यामध्ये किती सत्य लपवलं आणि किती खोटं लिहिलं हे आता तुम्हालाच माहिती आहे. आता अजून एक तिसरी ऑडिओ दाखवतो तुम्हाला. तुम्ही म्हणताय रॉबरी झालीच नाही, तर मग हे काय? या ऑडिओचा तरी खुलासा करा ना. ऑडिओचा खुलासा करा, मीडिया समोर करा. आता एक तिसरी ऑडिओ दाखवतो तुम्हाला. ही तिसरी ऑडिओ कधीची आहे? जेव्हा किशोर सावळाला माहीत पडलं ना की या कंटेनर लुटणारा विराट गांधी माझा मॅनेजर्स निघाला, मग किशोर सावळाने त्याच्याबरोबर सेटलमेंट करून घेतली आणि कॉम्प्रोमाइज करून घेतली. तर त्याला माहिती आता या ब्लॅक मनीचा मी कंप्लेंट देऊ शकत नाही. उलटा कंप्लेंट दिली, या ब्लॅक मनी बाहेर निघाला तर माझ्या मागे ईडी, सीबीआय, अजून कोणती यंत्रणा ही सगळी लागल आणि मला उत्तर देता येत नाही. हा पूर्ण काळ्या पैशाचा आणि रॅकेट काय त्याचं उत्तर देता येत नाही. हे दुबईपासून तर गुजरातच्या अहमदाबाद आश्रमापर्यंत कोणतं रॅकेट आहे याचं उत्तर देता येणार नाही. म्हणून त्यांनी विराट गांधी बरोबर कॉम्प्रोमाइज करून घेतली आणि कॉम्प्रोमाइज केल्यानंतर विराट गांधी त्याला सिलोसा बॉर्डरवर त्याचे पैसे रिटर्न देतोय. याची ऑडिओ तुम्ही ऐका. पहिले काहीच देऊ नका आपण त्याला. पहिले पैसे आहे कुठे? माझ्या जागेवर करता येणार नाही. तुम्हाला देतो, मग तुम्ही तुमच्या जागेवर घेऊन जा. मग तिकडे बॉक्सिंग फिक्सिंग हे ते करा. सिलोसाला आहे आपला मित्र दारूचा धंदा करतो तो ऍक्च्युली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती सिल्वासाची दारू असते नाही कधी. तिकडनं काय आहे की याच्याकडनं हा याच्या जागेवर ना देणार, मग आपल्याला ती गाडी घेऊन जाऊन तिथे ठेवायचं. मग तिथे कंपनीचे माणसं पाठवतो, ती बॉक्सिंग वगैरे करणार, काउंटिंग करणार. ते झालं की ते गाडी मागवतील आणि मग ते कंपनी आले उचलून जातील तिकडनं. कधी कोणत्या एक कंपनीचे माणसं पाठवणार, तो त्याच्या जागेवर देतोय. कंपनीचे माणसं पाठवणार, बॉक्सिंग वगैरे करणार आणि तो त्याच्या जागेवरून घेऊन येणार. आणि किती पैसे घेऊन येणार हे तुम्ही ऐका. हा काय बोलतो की मी तुम्हाला पैसे 350 ते 400 देतो. थोडे पैसे
मग याचा हिशोब कसा करायचा असं मला तुम्ही इतर जागा बिगा बघून इथं करा. मग काय थोडे पैसे आश्रमामध्ये मला पण द्यायचे. तुम्हाला जास्त देतो. तुम्ही 200 मागितले. त्याला पहिले काही देऊ नका. त्याला पहिले पैसे. काय बोलला किशोर सावळा? हा काय म्हणतो मी तुम्हाला पैसे 350चे 400 देतोय. स्वतः किशोर सावळा बोलतोय ना. कुठं देतोय? सिल्वासा बॉर्डरवर देतोय. 350चे 400 करोड रुपये. हा कसले देतोय? याचं उत्तर तरी SITने द्या ना, मीडियाला द्या ना. सिल्वासा बॉर्डरवर किशोर सावळा कोणते कंपनीचे माणसं पाठवतोय? अजर कोणते माणसं पाठवतोय? ते बॉक्सिंग करून काय करताय? कसली बॉक्सिंग करताय? बॉक्सिंग करून मग ते किशोर सावळ्याकडं 350चे 400 करोड का पाठवताय? विराट गांधी त्यांना 350चे 400 करोड का देतोय? तर काही रॉबरी झालीच नाही. तर हे 350चे 400 करोड हे कोणते हे कसले आहे? यांचं काय रॅकेट आहे? याचा खुलासा करा ना. माझी किडनॅपिंग खोटी दाखवली म्हणजे रॉबरी पण खोटी दाखवता येईल. हा पर्याय तुम्हाला एकदम सोपा वाटला म्हणून तुम्ही हा बनाव रचला, हा प्लॅन रचला तपास यंत्रणेने, किशोर सावळानी. याचं उत्तर द्या. पैसे स्वतः बोलतोय पैसे 350चे 400 देतोय. 350चे 400 करोड देतोय. जेव्हा विराट गांधी सोबत कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर विराट गांधी सिल्वासा बॉर्डरवर त्यांना 350चे 400 करोड देतोय. याचा खुलासा करा ना SITने. तुम्ही म्हणता हा बनाव आहे. एवढं सहज बोलते तुम्ही बनाव आहे. अझर का फरार आहे? अझर सय्यद का फरार आहे? का फरार आहे अझर सय्यद? हा बनाव आहे ना, सगळा बनाव आहे. अझर सय्यद का फरार आहे? दुबईला का फरार आहे? दुबई पासून ते अहमदाबादच्या आश्रमापर्यंत ही कोणती लिंक आहे? कोणतं रॅकेट आहे? हे काढा ना सगळं. हे सगळं काढा ना. किडनॅपिंग खोटी दाखवली म्हणजे 400 करोड रुपये खोटं दाखवता येईल. किती सोपं आहे ना तुमच्यासाठी. याचं सगळं उत्तर तुम्हाला द्यावं लागल. याचं सगळं उत्तर तुम्ही द्यावं लागल. मला बोलताय तुम्ही मी पैसे मागितले, माझ्यावर आरोप लावताय, माझ्या बायकोला फसवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय याच्यामध्ये. आता ही तिसरी रेकॉर्डिंग ऐका. आता हे तुम्हाला 2 रेकॉर्डिंग ऐकवल्या, 2 का 3 रेकॉर्डिंग ऐकवल्या तुम्हाला. जयेश कदम आणि मी या प्रकरणाचा भांडाफोड करणार होतो. याचा पुरावा बघा. ही जयेश कदमची आणि माझी रेकॉर्डिंग आहे. हॅलो. हा बोला. गांधीला सगळी लाईन गांधीला माहिती काही सगळे मापाला त्याचा मोठा गोडाऊन आहे. मापाला गोडाऊन आहे. त्याला भेटला ना गोडाऊन, पण गोडाऊन घ्यायचं ताब्यात डायरेक्ट. असं आहे का? गांधी कुठं असेल तुमच्या अंदाजे? कुठं असेल? नोव्हेंबरच्या यायला असेल कुठेतरी 100%. मुंबईतच असेल. आता मला पण खोटं बोलला. आता अहमदाबादला चाललंय नाही चाललंय. हा मोठी लाईन आहे. कोणाचा पैसा बाबा एवढा सगळा? आश्रम. म्हणजे मोठं रॅकेट आहे ना? चला बघू आता. ऐकलं ना. जयेश कदम पैसे पण पुरावे होते याचे. आणि जयेश कदम आणि मी मिळून याचा भांडाफोड करणार होतो. तर जयेश कदमला यांनी 45 लाख रुपये देऊन मॅनेज केलं आणि जयेश कदमला माझ्या विरोधात बोलायला लावलं. याचं उत्तर मागा ना. याचं मीडियाला तरी द्या ना. SIT वाल्यांनी ना याचं उत्तर मीडियाला तरी द्या. तुम्ही म्हणता ना हा बनाव आहे, हे सगळं खोटं आहे. तर या ऑडिओमध्ये हे ऑडिओ तुम्हाला वाटत असेल ना हे ऑडिओ सगळे खोटे आहे, तर फॉरेन्सिक लॅबला पाठवा. त्यांच्या आवाजाची टेस्टिंग करा. त्याच्यामध्ये सत्य उघडं येईल ना. नाही तर एक काम करा, नार्को टेस्ट करा. किशोर सावळ्याची, विराट गांधीची, मच्छिंद्र मडवीची, विशाल नायडूची आणि तो अर्जित ज्याला त्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये दुबईला फसवलेले. जसं आता मला फसवत होते ना तसं त्याला ऑलरेडी फसवून टाकलेले. नार्को टेस्ट करा ना. करा. लूट झालेली का नाही झालेली आहे, पैसे होते का नाही होते, सत्य सगळं समोर येईल. तुम्हाला हे सत्य बाहेर काढायचंच नव्हतं, तुम्हाला दाबायचं होतं. ही SIT जी बनलेली आहे ना ती लादलेली आहे, बनलेली नाही आहे. एक
खरं दाबण्यासाठी बनवलेली आहे ही SIT. आणि शेवटी त्यांनी खरं दाबलं आणि खोटं पसरवलं. काय तर म्हणे बनाव आहे. हे प्रकरण आहे, हे प्रकरण हे कर्नाटक पोलीस बरोबर बाहेर काढतील. कर्नाटक पोलिसांनी हे प्रकरण तुम्ही तिकडे तर का तपास वर्ग केला ना, कर्नाटक पोलीस 100% हे प्रकरण बाहेर काढेल. मला विश्वास आहे त्यांच्यावर. हे प्रकरण तिकडचे पोलीस बाहेर काढतील. रॉबरी झालेली आहे. तुम्हाला मी आता बी सांगतो, माझी किडनॅपिंग महत्वाची नाही. हा 400 करोड हा देशाचा लुटलेला पैसा आहे ना, हा महत्वाचा आहे. आणि याचे पुरावे पण आहे. आता विराट गांधीची पण ऑडिओ आहे ना माझ्याकडं. मी आणि माझ्या मीडियाच्या अनेक मित्रांना हे ऑडिओ पाठवलेले आहे. मी हे जे ऑडिओ आता मी जनतेला ऐकवतोय ना, हे ऑडिओ मी मीडियाच्या मित्रांना पाठवलेले आहे ऑलरेडी. एवढ्या पैशाची ही डील होतीये. ही कसला पैसा, हा कोणता पैसा आहे, हा बाहेर निघायला पाहिजे ना. तर माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे, हे जे मी जे प्रश्न मांडले, हे सगळे प्रश्नाचे उत्तर आहे ना तुम्हाला भेटले पाहिजे. हे तुम्ही ते विचारले पाहिजे आणि मीडियाने तरी विचारले पाहिजे. मीडिया हा जनतेचा आधार आहे. मला याच्यामध्ये ना 4-5 जे माझे पत्रकार आहे, माझी ओळख नव्हती, माझी या प्रकरणामुळे त्यांची ओळख झाली. त्यांनी मला खूप साथ दिली. खूप हे प्रकरण लावून धरलं. मी त्यांचे खूप आभार मानतो, खरंच मनापासून आभार मानतो. 4-5 पत्रकारांनी मला याच्यामध्ये खूप साथ दिली, माझ्या बाजूने उभे राहिले. पण शेवटी काय करणार आहे, तपास यंत्रणा, सत्ता आणि उद्योगपती हे तिघं जेव्हा मिळाले ना, तर चांगल्याला हे हरवून टाकता. हे हारलं जातं. आणि मी सामान्य माणूस आहे. मी या महाशक्तीविरोधात एकटा कसं काय लढू शकतो. मला याच्यामध्ये एकाही विरोधी पक्षांनी साथ दिली नाही. मी खूप जणांना फोन फिरवले, खूप जणांना सांगितलं का मला साथ द्या, मला मदत करा, मी एकट्या यांच्या विरोधात लढू शकत नाही. पण सगळ्यांनी ऐकलं आणि दुर्लक्ष केलं. पण आता नंतर कळलं मला का एकट्याची लढाई एकटीच लढावं लागते. पण मी एकटं आहे ना शेवटी. आता मी हारलोय, मी नाही लढू शकत. हे खूप पॉवरफुल लोक आहे. किशोर सावळा हा पॉवरफुल माणूस आहे. हा सगळ्या सत्ताधाऱ्यांशी याचे लागे बांधे आहे, चांगले संबंध आहे. ही सगळी तपास यंत्रणा तो विकत घेऊ शकतो. हे मला तो जेव्हा माझी किडनॅपिंग झाली त्यावेळेस पण बोलला होता. आणि आता मला 2 फेब्रुवारी रोजी बोलवलं होतं तालुका पोलीस स्टेशनला. तिकडं बी मला तोंडावर बोलला की तुला सांगितलं होतं मी सगळं विकत घेऊ शकतो, तू माझं ऐकलं नाही. मी हारलोय, मी खरंच हारलोय. माझं या विषयावर वकिलाशी बोलणं झालं. मला सांगितलं जातं की संदीप, तू एकटा आहे ना, तू सोडून दे हा विषय, तू शांत बस. उगाच तुझा जीवाचा काहीतरी बरं वाईट होऊन जाईल. तुझ्या मागं कुटुंब आहे, फॅमिली आहे. तू म्हटलं साहेब मला हायकोर्टात पिटिशन दाखल करायची. अरे म्हणे, जेव्हा सत्ता, सिस्टीम आणि स्ट्रॉंग माणूस, पैशावाला, उद्योगपती जेव्हा हे मिळेल असताना म्हणे, तुला कोणतंच न्यायालय न्याय देणार नाही. तुला हायकोर्ट बी न्याय देणार नाही, सुप्रीम कोर्ट बी न्याय देणार. असे लाखो केसेस पडेले म्हणे यांच्यापाशी. उलटा जेवढे चक्रा त्यांना मारावं नाही लागणार ना, तेवढे तुला मारावं लागणार. तुझ्याकडे पैसा आहे का, यांच्यावरच लढायला पैसा आहे का. हायकोर्टात लढणं म्हणजे एखादी पिटिशन दाखल करणं म्हणजे 1 लाख रुपये लागतात. पिटिशन दाखल कर, तुझ्याकडे एवढा पैसा आहे का. त्या गोष्टी ऐकल्यानंतर मी तिकडे आहे ना, माझे पूर्ण खच्चीकरण झालं तिकडं. म्हटलं साहेब खरंच तुम्ही बोलताय, बरोबर आहे. म्हणजे जेवढ्या चक्र ना त्यांना नाही मारावं लागणार. त्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, सगळं आहे. ते सगळं काही मॅनेज करून टाकतील. पण तुला घडी चक्रा मारावं लागणार. आणि तुला चक्रा मारत असताना तुला मधल्या रस्त्यातच यांनी काय करून टाकलं ना म्हणे. असे खूप प्रकार घडलेले ना, असे खूप पेंडिंग पडलेले म्हणे प्रकरणं. वर्षापासून पेंडिंग पडलेले म्हणे. तारकावर तारखा चालू आहे, काही होत नाही म्हणे. भयंकर आहे म्हणे, एकदम भयंकर चालू आहे म्हणे. तू हुशार आहेस, तू बघ तुला काय निर्णय घ्यायचा आहे, तुझ्यावर आहे म्हणे. या गोष्टी ऐकून आहे ना माणूस खच्ची होऊन जातो, शांत बसून जातो. खरंच विचार केला माझ्या कुटुंबाचा की आता शांत बसावा. मी खरंच आता मी जनतेला सांगतोय का मी खरंच हारलोय. एवढ्या महाशक्ती विरोधात मी लढू शकत नाही. मला एकाही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मदत केली नाही, साथ दिली नाही. माझ्या मागं फक्त ते 4-5 पत्रकार उभे होते, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ज्या पत्रकारांनी मला याच्यामध्ये साथ दिले मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि ही लढाई मी हारलोय. मी आता शांत बसतोय, मी माघार घेतोय. मला यांच्यावर लढायचं नाही, कारण की मला माझ्या कुटुंबासाठी माझा जीव महत्त्वाचा आहे. मला माझ्यासाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी, माझे लहान लेकरं आहे.
म्हणून मी आता विचार केला आहे, मी शांत बसतोय. मला आता यांच्या विरोधात लढायचं नाही आहे, काय नाही करायचं, मला शांत बसायचं जसं चाललं आहे. फक्त माझी एक विनंती आहे मिर्लेकर साहेबांना आणि पूर्ण SIT वाल्यांना, हे प्रकरण तुम्ही दाबून टाका. तुम्हाला दाबायचं आहे तुम्ही दाबून टाका, काही वेगळं वळण द्या, पण मला फसवू नका साहेब. माझी हात जोडून विनंती, मी हे प्रकरण माघार घेतो. तुम्ही म्हणत असाल तर मी तिकडं सह्या देतो, मी सगळं काही FIR पण मागं घेतो, हे प्रकरण मी मागं घेतो, पण मला फसवू नका. माझ्या मागं कुटुंब आहे, मला फसवू नका, मला अडकवू नका. बस माझी एवढी विनंती आहे. जय शिवराय, जय भीम.